रहा नाशिकमध्ये किरण गोटूर हे आपल्याला मतदानाच्या टक्केवारी बाबत अधिक माहिती देतात। किरण, काय आकडेवारी नाशिकमधून समोर येते? आतापर्यंत सकाळपासून किती मतदान झाले? प्रणिता, आज नाशिक जिल्ह्यामध्ये 11 नगर परिषद निवडणुकांसाठी मतदान होत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास 416 मतदार केंद्राची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या मतदान केंद्रावरती मतदार सकाळपासून उत्साहाने मतदान करताना आपल्याला बघायला मिळतंय। मी नाशिकच्या अशाच एका मतदान केंद्राबाहेर आहे। अशा पद्धतीने ज्या रांगा आहेत ते सकाळपासून मतदारांनी लावल्याचं आपल्याला एकूणच जे आहे ते दृश्यांमध्ये बघायला मिळतंय। सकाळी 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत अंदाजे जे मतदानाची टक्केवारी आहे ते 8 ते 9% नाशिक जिल्ह्यामध्ये झालेला आहे, अशा पद्धतीचं माहिती मिळते। आणि यामध्ये सर्वाधिक मतदान जो आहे तो त्र्यंबकेश्वरमध्ये झालेला आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये आतापर्यंत 13% मतदान जो आहे तो हे झालेला आहे आणि सर्वात कमी जो मतदान आहे तो नांदगावमध्ये झालेला आहे। नांदगावमध्ये जवळपास 3 ते 4% मतदान झालेलं आहे। इतक्यात कमी प्रमाणात हे मतदान झालेलं आहे आणि एकूण जे ओव्हरऑल हे मतदान वाढवण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रशासनाचा गेल्या काही दिवसांपासून होता, पण काही ठिकाणी जे आहे ते मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे, पण काही ठिकाणी हे मतदानाची टक्केवारी जी आहे ते कमी असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। काही मतदान केंद्रावरती अशा पद्धतीच्या ज्या रांगा आहेत ते लागल्याचं एकूणच आपल्याला बघायला मिळते। त्र्यंबकेश्वरमध्ये आतापर्यंत सर्वाधिक मतदान झालेलं आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक पक्षांनी जी आहे ती मोठी ताकद लावलेली होती, कारण आगामी कुंभमेळा आहेत। कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सर्वच एकूण पक्षांनी हे त्र्यंबकेश्वरमध्ये आपल्याकडे राहावं अशा पद्धतीचं प्रयत्न हे करत होते। भगूरमध्ये हे मोठ्या प्रमाणात जे आहे ताकद सुद्धा अनेक पक्षांनी लावलेले होते। माझ्यासोबत राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत ते अशा पद्धतीने वेगवेगळ्या मतदार केंद्रावरती फिरत आहेत। काही ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे। भगूरमध्ये सुद्धा मोठा उत्साह दिसतोय। हो, निश्चितच भगूरमध्ये म्हणजे भगूरचा विकास हा मुद्दा जेव्हा उतरलो होतो तर या गावात किरण, काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। तुमच्याकडून अधिक अपडेट घेण्याचे प्रयत्न आम्ही असेच करत राहू।